नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या रांगोळ्या घेऊन आले आहे बघा. तर उद्या नागपंचमी आणि श्रावणी सोमवार आहे. पहिलाच श्रावणी सोमवार आहे. त्यानिमित्त ह्या सर्वच रांगोळ्या आहेत बघा. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. शेवटची जी रांगोळी आहे ती खास नागपंचमीसाठी आहे बघा. आणि सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. श्रावणी सोमवार निमित्त किंवा नागपंचमीनिमित्त तुम्ही सर्व रांगोळ्या ह्या तुम्हाला ज्या आवडतील, जी रांगोळी आवडेल ती नक्की तुम्ही काढून बघा. तर आता पहिली आपली जी रांगोळी आहे बघा, मध्ये आपण 3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. शिवशंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो आपण काढलेला आहे बघा. आणि दोन्ही बाजूला एक फांदीप्रमाणे आकार काढलेला आहे. आता दोन्ही बाजूला आपण ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती बेलपत्र काढून घेणार आहोत बघा. दोन्ही फांद्यांच्या टोकाला उलट आणि सुलट करून बेलपत्र काढलेले आहेत. आकार देऊन घ्यायचा आहे बघा. पानांना व्यवस्थित रंग भरून घेतलेला आहे. आणि जे बेलपत्र काढलेले आहे त्या बेलपत्रावरती आपण शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढून घेणार आहोत बघा. दोनही बाजूच्या बेलपत्रांवरती आपण टिळा काढून घेतलेला आहे. आता आपण जी फांदी काढलेली आहे बघा, त्या फांदीवरती आपण दोन्ही बाजूला फुलं काढून घेणार आहोत बघा. 4-4 पाकळ्यांची फुलं दोन्ही बाजूला काढलेली आहेत. दोन्ही बाजूच्या फांद्यांवरती फुलं काढायची आहेत. अगदी 5 मिनटामध्ये ही रांगोळी होऊन जाते बघा. त्या देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही ही रांगोळी नक्की काढून बघा. जमिनीवरती रांगोळी काढायची नाही, पाटावरती रांगोळी काढायची आहे. आता इथे केसरी आणि गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग फुलांमध्ये भरू शकता बघा. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आणि सोप्या पद्धतीने ही रांगोळी तुम्हाला दाखवलेली आहे. नक्की ही रांगोळी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोमवार निमित्त आणि नागपंचमी निमित्तच आहे बघा. तर इथे आपण सरळ रेष मारून घेतलेली आहे. वरती एक गोल आकार आपण करून घेणार आहोत बघा. अर्धवर्तुळ काढायचं आहे. आणि रेषेच्या एका टोकाला गोलाकार काढलेला आहे बघा. आता आपण जे अर्धवर्तुळ काढलेलं आहे त्यामध्ये आपण बेलपत्र काढणार आहोत. जे महादेवाला प्रिय असतं बघा बेलपत्र, ते काढायचं आहे. तर आज श्रावणी सोमवार आहे आणि नागपंचमीसुद्धा आहे. तर त्यानिमित्त ही रांगोळी नक्कीच तुम्ही देवघरासमोर तुळशीसमोर काढून बघा. बघा एक छोटंसं बेलपत्र काढलेलं आहे. त्यावरती आपण शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो देणार आहोत बघा. आता फांदीच्या आपण जी रेष काढलेली आहे खाली, त्या एका रेषेच्या एका बाजूला आपण त्रिशूल काढून घेणार आहोत बघा. एका बाजूला त्रिशूल काढलेला आहे. आणि खाली एक छोटासा डमरू दाखवलेला आहे बघा. आता रेषेच्या खालच्या बाजूला आपण गोलाकार करून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला थोडंसं भरगच्चपणा येईल आणि रांगोळी रिकामी जागा जास्त दिसणार नाही. त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता पुढेसुद्धा बेलपत्र आपण काढून घेतलेलं आहे बघा. जे आपण खाली रेष काढलेली आहे त्यावरती हे एक छोटंसं बेलपत्र काढलेलं आहे. आणि मध्ये कळ्यांचा एक लूक दिलेला आहे. बघू शकता तुम्ही ही रांगोळीसुद्धा फायनल आपली तयार झालेली आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीनेच ही रांगोळी दाखवलेली आहे. 5 मिनटामध्ये ही रांगोळी अगदी काढून होऊन जाते. आता रेषेच्या एका बाजूला छोटंसं एक फूल तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक आलेला आहे बघा. आणि त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे बघा. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी सुद्धा सोपी आहे बघा. तर इथे एक स्वस्तिकप्रमाणे आकार काढायचा आहे. आणि त्या स्वस्तिकच्या प्रत्येक रेषेच्या टोकावरती आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी नागपंचमी निमित्त आणि श्रावणी सोमवार निमित्तच आहे बघा. आजच्या सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. आणि नागपंचमी आणि श्रावणी सोमवार निमित्तच
चारही रांगोळ्या दाखवलेल्या आहेत बघा. बघा आता इथे स्वस्तिकच्या प्रत्येक रेषेवरती आपण बेलपत्र काढणार आहोत. चारही रेषांवरती आपण 4 बेलपत्र काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायचं आहे, काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही आहे बघा. तर इथे डार्क आणि लाईट रंग टाकून घेतलेला आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे आणि काडीच्या मदतीने पानांना आकार द्यायचा आहे. बघा सर्वच पानांना आकार देऊन घेतलेला आहे आणि चारही टोकांवरती आपण बेलपत्र तयार करून घेतलेले आहेत. त्यातले देठ आहेत पानांचे ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक जे मधलं बेलपत्र आहे बघा त्यावरती आपण शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढणार आहोत बघा. सफेद 3 रेषा मारायच्या आहेत आणि एक वरती लाल रेष मारलेली आहे. आता जे कोपरे आहेत बघा स्वस्तिकचे त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देणार आहोत आणि मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेही आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. बघा एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक कोपऱ्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा फायनल रांगोळी आपली तयार आहे. आता पुढची आणि शेवटची रांगोळी उद्या नागपंचमी निमित्त आहे बघा खास. तर इथे 5 बाय 3 टिपके काढलेले आहेत आणि ते टिपके जोडून आपण कमळ काढून घेणार आहोत बघा. एक कमळाच्या फुलाचा लूक देणार आहोत. तर मध्ये आपण शंकराची पिंड काढणार आहोत आणि वरती नाग काढणार आहोत बघा. उद्या नागपंचमी आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. नागाचा एक आकार काढून घ्यायचा आहे मध्ये. बरोबर पिंडीच्या समोर आपण एक नागाचा आकार काढलेला आहे. तर थोडा थोडा रंग आपण भरून घेणार आहोत बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. तर बघा मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या नक्कीच असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या असतात, रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. तर बघा तुमचे काही प्रश्न असतील किंवा असं काही सूचना असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता. नक्कीच तुमच्या सूचनांचं मी अगदी मनापासून स्वागत करेल. तर किंवा काही चुकासुद्धा होत असतात बघा. आपण रांगोळी काढत असतो त्यात अनावधानाने काही चुका जरी झालेल्या असतील माझ्याकडून तरी त्यासुद्धा तुम्ही मला अगदी निसंकोचपणे सांगू शकता. बघा ही सुद्धा रांगोळी आपली फायनल तयार झालेली आहे बघा. कमळामध्ये आपण लाल आणि थोडासा गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. आता कमळाच्या ज्या खालच्या 2 पाकळ्या आहेत त्यावरती आपण दिवे काढून घेणार आहोत बघा. दिव्यांचे आकार काढायचे आहे दोन्ही बाजूला. आता इथे काही वेगळी ड्रॉइंग केलेली नाही बघा. थोडासा कलर टाकूनच दिव्यांचा आकार देऊन घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीनेच ही सुद्धा रांगोळी दाखवलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही सुद्धा रांगोळी काढता येईल. बघा दिवे काढलेले आहेत दोन्ही बाजूला. आपण जो प्रकाश आहे तो सुद्धा रेषांच्या मदतीने दाखवलेला आहे. आता खालच्या बाजूला हे आपण पानं काढून घेणार आहोत बघा. जे कमळ आपण काढलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूला पानं काढून घ्यायची आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसतो बघा. तर अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी अशाच नवीन रांगोळीसह भेटूया नवीन भागात. धन्यवाद.